एमपीएससी गटक परीक्षा 2022चा विचारलेला प्रश्न होता. इन्सुलिन साखरेचे प्रमाण कसे कमी करते? 4 ऑप्शन पैकी पहिलं ऑप्शन होतं रक्तातील साखर शोषून घेऊन, दुसरं ऑप्शन आहे ग्लायकोजन मध्ये रूपांतर करून, तिसरं ऑप्शन असणार आहे प्रथिन संश्लेषण करून आणि चौथं ऑप्शन असणार त्या ठिकाणी चरबीमध्ये रूपांतर करून. आणि हे चारही ऑप्शन जे असणार आहे ते बरोबर आहे. रक्तातील साखर शोषून घेऊन याचं एक्सप्लेनेशन असं असणार आहे की आपण जे अन्न खातो त्याचं रूपांतर आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजमध्ये केलं जात असतं आणि हे ग्लुकोज जेव्हा रक्तामध्ये शोषलं जातं, शोषून घेतलं जातं, त्यावेळेस रक्तामध्ये ग्लुकोजची पातळी म्हणजे साखरेची पातळी ही वाढते आणि याच वेळेस स्वादुपिंडामध्ये आयलेट्स ऑफ लँगरहन्स नावाच्या ज्या 5 पेशी असतात त्यापैकी बीटा पेशी ज्या असतील त्या इन्सुलिनची निर्मिती करतात आणि हे इन्सुलिन पेशीच्या रिसेप्टर्सना जोडले जात असतात. आता हे जे ग्लुकोज जे पेशीपर्यंत वाहून आणलं जातं रक्तातून, त्या ग्लुकोजला पेशीमध्ये एंटर करण्यासाठी मदत करण्याचं कार्य हे इन्सुलिनचं असतं. एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की इन्सुलिन हे ग्लुकोजला पेशीमध्ये जाण्यासाठी जो दरवाजा असतो तो उघडण्यासाठी की सारखं काम करतं. त्यामुळं पहिलं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे, कारण ग्लुकोज जर पेशीच्या आतमध्ये जर घेतला गेला तर आपोआपच रक्तातील ग्लुकोजची पातळी असणार ती कमी होणार. त्यामुळे 1 नंबरचं ऑप्शन जे होतं रक्तातील साखर शोषून घेऊन हे वाक्य बरोबर असणार आहे, ऑप्शन बरोबर असणार आहे. दुसरं ऑप्शन बघू, ग्लायकोजन मध्ये रूपांतर करून, हेही बरोबर आहे, कारण यकृत आणि स्नायूमध्ये अतिरिक्त ग्लुकोज जे असतं त्याचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये केलं जात असतं. म्हणजे ग्लुकोजची साठवणूक ही ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये ठेवली जात असते आणि त्यासाठी इन्सुलिनच्या मदतीनं ही क्रिया होत असते. त्यामुळे हे ऑप्शन जे असणार आहे हे पण करेक्ट ऑप्शन असणार आहे. 3 नंबरचा ऑप्शन होता प्रथिन संश्लेषण करून. यामध्ये इन्सुलिनच्या मदतीनं अमिनो आम्लांचं शोषण केलं जात असतं पेशीच्या आतमध्ये आणि त्यामुळं ते जे अमिनो आम्ल असणार आहे ते प्रोटीन सिंथेसिससाठी उपयोगी पडणार आणि या प्रक्रियेमुळे पेशीच्या आतमध्ये ग्लुकोजचा वापर वाढतो आणि ग्लुकोजचा वापर वाढल्यामुळे रक्तातलं जे अतिरिक्त जास्तीचं ग्लुकोज असणार आहे ते पेशीमध्ये एंटर होण्यास मदत होते. त्यामुळे हे जे ऑप्शन असणार आहे हे पण करेक्ट आहे. फक्त या ऑप्शन मध्ये ही इनडायरेक्टली इन्सुलिनच्या मदतीनं प्रथिन संश्लेषण करत असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे ऑप्शन करेक्टच असणार. आणि चौथं ऑप्शन असणार आहे चरबीमध्ये साठवणूक करून, हेही ऑप्शन करेक्ट आहे, कारण ग्लायकोजनची साठवणूक क्षमता पूर्ण झाल्यानंतर जे अतिरिक्त ग्लुकोज असतं ते ऍडिपोज टिश्यूच्या स्वरूपामध्ये किंवा ऍडिपोज टिश्यूच्या स्वरूपामध्ये आपल्या स्किनच्या खाली साठवलं जात असतं. त्यामुळे हे ऑप्शन जे असणार आहे ते करेक्ट आहे. आणि ही प्रोसेस सुद्धा 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये जी प्रोसेस सांगितली आपण ती प्रोसेस सुद्धा इन्सुलिनच्या मदतीनेच घडत असते. त्यामुळे चारही ऑप्शन इथं बरोबर असणार, म्हणून उत्तर असलं पाहिजे 4 क्रमांकाचं A, B, C आणि D हे करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे.